HMPVच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे। जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना आवाहन केले की नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता खबरदारी घ्यावी। तसंच हा विषाणू कोरोनाप्रमाणे धोकादायक नाहीये, पण नागरिकांनी सावधगिरी बाळगावी। सध्या ज्या चर्चेत आलेला जो संसर्ग आजार आहे HMPV म्हणजे ह्युमन मेटान्यूमो व्हायरस, याच्याविषयी एक सध्या भीतीचं जे घबराटीचं वातावरण जनतेमध्ये आहे ते दूर करण्यासाठी आम्ही हे प्रेस घेत आहे की हा जो आजार आहे HMPV, ह्या व्हायरसमुळे जो श्वसनाचा जो आजार होतो त्या आजाराची लक्षणे ही सौम्य आहेत। तो सामान्यतः हवेमध्ये होताच, पूर्वीपासून होताच। त्याचे रुग्ण भारतामध्ये आढळलेले आहेत 6 ते 7। त्याच्याप्रमाणे ह्या व्हायरसमुळे होणारा जो आजार आहे श्वसन मार्गाचा, तो सौम्य स्वरूपात आहे। त्याच्यामुळे जनतेने घाबरून जायचं नक्कीच कारण नाही, पण त्याचबरोबर खबरदारी घेणं पण गरजेचं आहे। खबरदारी म्हणजे ते जसं आपण कोविडमध्ये घेत होतो त्याचप्रमाणे त्याच्यासारखंच आपल्याला हस्तोंदोलन करणे, गर्दीच्या ठिकाण टाळणे, हात स्वच्छ धुणे, त्याचबरोबर जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन, डायबिटीस, कॅन्सर आहे अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे। त्याचबरोबर ज्यांचं वय 5 वर्षाच्या आत आहे अशा बालकांच्या पालकांनी पण काळजी घेणे। व मी आमदार नितेश राणे यांच्यातर्फे तसेच कलेक्टर सर अनिल पाटील, CEO सर मकरंद देशमुख सर, मी स्वतः DHO मॅडम असे आवाहन करतो की या आजारामुळे घाबरून जायची गरज नाहीये, पण सतर्कतेची पण गरज आहे। त्याचबरोबर की त्यांनी खबरदारी पण घ्यायला पाहिजे।